राधिका, हे राधिका, काय झालं महाजनी काका? अगं सुनबाई त्यांना बसू तर दे आणि एक कप चहा वाढव जरा. हा, मी इथे बसायला आलो नाहीये. चहाच काय, मी पाणी सुद्धा पिणार नाहीये. का? जोपर्यंत मी हे सिद्ध करत नाही ना की माझे डोळे चांगले आहेत, तोपर्यंत या घरात मी पाणी सुद्धा पिणार नाही. आपण हातात काय तुमच्या? सुई आणि दोरा. आता या वयात काय सुई दोरा खेळायचा? खेळायचं नाहीये हो, पण तुमच्या गुरुनाथला माझे डोळे नीट नाहीयेत असं म्हणायचंय ना. माझ्या डोळ्यांचा पडदा फाटलाय असं त्याला म्हणायचंय. त्याच्याकडनं फाटलेला पडदा शिवून घेण्यासाठी आलोय मी. हे घे सुई आणि दोरा. ऊन दाखव बरं सुई दोरा. घे. महाजनी काका, काय पोरकटपणा लावलाय तुम्ही? आता पोरकटपणा तू करतोयस का मी, हे कळेलच. सुईत दोरा ओवून दाखव, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. काका काका असं नका. उठा बरं, उठा. असं का करून राहिले बरं? बाबा सांगा ना तुम्ही. काका उठा बरं, उठा. तू गप्प बैस राधिका. अगं साधा सुईत दोरा तर ओवून दाखवायचा आहे, आणि गुरुनाथचे डोळे तर चांगले आहेत ना. मग दाखव म्हणून सुईत दोरा ओवून. बाबा काय हे, तुम्ही सांगा ना समजावून त्यांना. अरे टाकून दे ना सुई दोरा, उपोषणाला बसतील नाही तर. तुम्ही समजायचं सोडून तुम्ही मलाच सांगते परत. एका मिनिटाचं काम, तुला येतं ना दिसता, लवकर दे करून. सोपं आहे काय त्याच्यात. तुम्ही चहा पिता का महाजनी? नीट बघा नंद झाला ना. जमते जमते. नाही ना जमते. दे इकडे, मी सुईत दोरा ओवून दाखवतो. दे. ओला हो ओला. कळलं का? सुईत दोरा ओवून झाला. माझ्या डोळ्यांना दिसतंय, मी सुईत दोरा ओवला. ठीक आहे. नाही काका, तुम्ही म्हणता ते मान्य, पण या सगळ्यातून तुम्हाला काय सिद्ध करायचंय की त्या दिवशी माझ्या बरोबर गाडीमध्ये शनायास होती, बरोबर? सांगून टाकतो ना मी, सगळ्यांसमोर सांगतो, त्या दिवशी माझ्या गाडीमध्ये शनायास होती. बस झालं समाधान? नाही एवढंच कशाला, पुढे पण सांगतो ना. माझं तिच्याबरोबर अजूनही अफेअर आहे आणि आम्ही दोघं फिरायला जातो. बस खुश? पाहिलं सुभेदार साहेब, सत्य बाहेर आलंच की नाही? अहो किती हुशारीने मी सत्य बाहेर काढून घेतलंय.
त्या दिवशी त्याच्याबरोबर गाडी शन्याच होती. महाजनी काका, तुम्ही यांच्यावरती काहून संशय घेऊन राहिले? अहो, हे मुद्दाम बोलून राहिले, हेही कळत नाही का तुम्हाला? राधिका, काका, मला तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून सांगते तुम्हाला. तुम्ही यांच्यावरती संशय घेऊ नका. यांनी सांगितलं ना का यांच्या बरोबर समिताच होती म्हणून, आणि तिने पण सांगितलं ना तुम्हाला. आता कुठला पुरावा पाहिजे? यानंच तिला तसं खोटं बोलायला सांगितलं नसेल कशावरून? हा, आणि समिता खोटं बोलायला बसलीये यांनी सांगितलं म्हणून? नाही हो, या आधी हे चुकले, मला मान्य आहे. पण असं सारखं छोट्या छोट्या गोष्टींवरनं यांच्यावरती संशय घेणं बरोबर आहे का? बाबा, तुम्ही तरी सांगा ना यांना. माझ्या नेहमी काय म्हणतोय, छोट्या मोठ्या गोष्टी आता सोडून द्या तुम्ही. अहो सुभेदार साहेब, या छोट्या छोट्या गोष्टीतनच मोठी गोष्ट होईल तेव्हा तुम्हाला समजेल. पुढच्या वेळेला येताना पुराव्यानिशीच येतो. काका, का नाही, मला ना काय चाललंय काही कळतच नाही. आई बाबा जो येतो तो माझ्यावर आरोप करतो, काहीतरी बोलून जातो, आणि मला तर आता असं वाटायला लागले की तुमचाही या सगळ्यावर विश्वास बसतोय की काय. अरे गुरु, माझा अविश्वास नाही आहे तुझ्यावर. मी समजू शकतो. कसं आहे बेटा, कुठलीही गोष्ट इतक्या सहजासहजी पुसता येत नाही माणसाला, आणि प्रत्येक गोष्टीला एक काळ जावा लागतो ना. आम्ही तुला दिला ना होती, तसंच तू बाकीच्यांनाही अवधी द्यायला हवा नाही सगळं विसरायला. गुरुनाथ, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एका रात्रीत बदलू शकत नाही कोणाचा. राहू दे ना बाबा, जाऊ दे, तो विषयच नको ना. आणि तुम्ही पण हे सगळं मनाला लावू नका घेऊ. आता आपलं ठरलंय ना व्हिडिओ कॉल करायचं म्हणून, मग झालं तर प्रश्नच मिटला ना. शांत राहा. हो. काय रे, काय झालं? नाही, मी म्हणलं निघूया, सकाळी ट्रॅफिक लागेल ना, निघायला हवं. हा चल. बाबा, सुखी राहू. आणि बघ, तुला वाटेल तेव्हा मला फोन कर. साहेब, मी फटाफट जातो, फटाफट येतो, काळजी नको. हा चला. अगं माझ्या कशा नाही, बॅग घेत होते ना.